चला तर आपण एका मिनिटामध्ये आपण आपल्या हाताचे जे फरक तुम्हाला जाणवणार आहेत. म्हणजे आपण एका मिनिटामध्ये आपले हात गोरे करणार आहोत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय वापरलेलं आहे आपण. तर सर्वात आधी हे तुम्ही पाहू शकता, मी लावलेली होती कोरफड आणि ती कोरफड घेतली. तर हे कट केलेलं पान जे आहे तर पहिल्यांदा त्याचा उपयोग केला होता. आणि मग मी काय करते, जेवढी जी लागते ना तेवढीच काढून घेते, जेणेकरून ती वायाला जायला नको. तर हे झाड मी लावलेलं आहे आणि त्याला खूप छोटे छोटे असे बाजूला झाडं पण उगलेली आहेत कोरफडीचे. तर हे कोरफडीचं झाड खूप उपयोगाला येतं आणि खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला जर कधी कधी असं बसल्या बसल्या तुम्ही चेहऱ्याला अगदी कट करून असं त्यांनीच असं स्क्रब जर केलं चेहऱ्यावरती असं असं, तर खूप छान वाटतं म्हणजे. आणि चेहऱ्यावरती एक जो ग्लो आहे तर तो एकदम भारी दिसतो. आता जे काटे असतात ना तर ते काटे आपण काढून घ्यायचे. हे पाहू शकता अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने. आणि त्या चाकूच्या साहाय्याने काढल्यानंतर दोन्ही साईडने काढून घ्यायचे. आता या पद्धतीने मी दोन्ही साईडने काढून घेऊन त्याचे जे गर असतात ना आतमधले, तर ते गराचा वापर करणार आहोत आपल्या हातावरती. हे पाहू शकता या पद्धतीने. आणि खूप असा भारी ग्लो येतो हातावरती. तुम्ही पाहणारच आहात व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही एका मिनिटामध्ये आणि ₹0 सुद्धा तुम्ही तुमच्या याचा वापर करू शकता तुमच्या घरच्या घरी. आणि कुठं पण बाहेर जर जायचं असेल तर तुमचे हात एकदम असे खराब झालेले असतात ना, तर मग त्यासाठी हा उपयोग करा. तर माझा मुलगा व्हिडिओ काढत होता, त्याच्यामुळे त्याचे पायसुद्धा येत होते त्याच्यामध्ये आणि तो मागे मागे सरकत होता तर व्हिडिओ कॅमेरा धरण्यासाठी. तर या पद्धतीने मी ज्या हाताला जे आहे सगळीकडं म्हणजे जो आपला कोपरा असतो हाताचा, तर एल्बो म्हणतात त्याला. तर त्यालासुद्धा मी असा लावून घेतलेलं व्यवस्थित. असं काळेपणा जो डाग आहे तर ते सुद्धा आपले कमी होतात. तर माझ्या हाताला त्याच्याशी खूप पिवळसरपणा जो आहे ना तर तो लागलेला होता, तोही सुद्धा मी यूज केला. म्हणजे हाताचा काढून घेतला आणि पूर्ण हाताला स्किनवरती असं एका हाताने असं व्यवस्थित करून घेतलं, पूर्ण असं बोटाच्या सांधीमध्ये सुद्धा. तर माझ्या हातात अंगठ्या होत्या तर मी म्हटलं चला अंगठी पण काढून ठेवल्या दोन्ही पण. आणि या पद्धतीने पूर्ण असं. आणि आता याला सुकेपर्यंत व्यवस्थित असं मी या पद्धतीने केलेलं आहे. आता हात पूर्ण सुकेपर्यंत असंच ठेवायचं. आता हा माझा हात जो आहे ना तर या पद्धतीने दिसेल, तुम्ही पाहू शकता. तर थोडं थोडं सुकलेलं पण आहे आणि हे पटकन सुकतं, कारण की याचं जे ऑइली म्हणजे तेलकटपणा तो ऑइलीपणा असतो ना तर तो पटकन सुकतो याने. तर या पद्धतीने मी केलं आहे. ते थोडंसं हातावरती आहे आणखीन. आणि ते सुकल्यानंतर आपण आणखीन एक वस्तू त्याच्यामध्ये यूज करणार आहोत, ते पहा तुम्ही व्हिडिओमध्ये. तर कोकोनट ऑइल तुमच्या प्रत्येकाच्या घरी तुम्ही जे तेल वापर करता तर तेच तुम्ही तेल वापरा, जे काय असेल तुमच्याकडे अवेलेबल ते. तर माझ्याकडं कोकोनट ऑइल वापरते मी आणि खूप चांगलं आहे, केसासाठी पण तेच वापरते. तर थोडंसं हातावरती घ्यायचं असं. आणि ज्यावेळेस तुम्ही हातावरती घेताना तुम्हाला स्क्रब करायची सुद्धा गरज नाही. आठवड्यामध्ये 3 वेळेस जर तुम्ही हे केलं ना तर खरंच तुमच्या हातावरती हा फरक जाणवेल, आणखीन खूप जाणवेल. तर एका मिनिटामध्येच माझ्या हाताला हा फरक जाणवला आणि मी हे स्वतः घरी सारखं करत असते हातावरती. तर हे पाहू शकता तुमची जी डेथ स्किन आहे तर ती सुद्धा याने निघत आहे. आणि या पद्धतीने थोडंसं हाताला असं चोळून घ्यायचं, जास्त पण चोळायचं नाही. जास्त चोळायला तुमच्या हाताची जी आहे तर ती म्हणजे वाघ होईल. आणि आपण स्क्रबचे तर असे डॉट डॉट्स असतात आणि ते टोचतात ना हाताला, तर त्यासाठी याचा वापर करून घ्यायचा. तर मी असा वापर करत असते. तर या पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही. तेलाने काय व्हायला लागले की जी तुमची स्किन आहे ना आणि ती व्यवस्थित अशी निघून जायला लागली. वरचा जो मळ आहे तुमच्या हातावरची जी घाण बसलेली असते, आपण धुळीमध्ये जातो, तर अशा वेळी आपण हे वापर केला पाहिजे दिवसातून 3 वेळास. तर मी हा वापर करत असते घरी. तर या पद्धतीने पूर्ण हातावरती बोटाच्या ज्या सांधी आहेत त्या जिथं जिथं आपण कोरफड लावून घेतलेली होती ना, तिथं तिथं याचा तेलाचा वापर करून व्यवस्थित असा हातावरती चोळून घ्यायचं. तर खूप अशी माझी पण स्किन, आता मी 8 दिवसातून केलं नव्हतं कारण की वेळ भेटत नव्हता. आणि कोपरा जो आहे आपला एल्बो म्हणते, कोपरा म्हणतं कोणी, तर जो हाताचा तिथं काळेपणा असतोच आणि तो तिथं पण जास्त खराब होतं. तर मग अशा वेळी तिथं जास्त लावून घ्यायचं थोडंसं आणि तिथं पण चोळायचं. तर या पद्धतीने तुम्ही हाताला पाहू शकता किती सारं म्हणजे घाण जो मळ जो आहे हातावरचा ना तर असं निघून पडलेला आहे हातावरचा पूर्णतः मळ. हे पाहू शकता खालीसुद्धा फरशीवर खूप सारा आहे. तर
या पद्धतीने मी हातावरची जी स्किन ती व्यवस्थित करत असते. आता आपण याला काय करायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याकडे जे तुम्ही साबण वापर करता जो कोणती असेल. आता आणखीन मला धुवायचं आहे, परंतु थोडासा फरक आणखीन लगेचच जाणवायला लागला आहे. तर आणखीन मी फ्रेश अशी साबणाने त्याला धुवून घेते व्यवस्थित असं. हे पाहू शकता या पद्धतीने. आणि खूप छान असं हाताला पण खूप भारी वाटतं. तर ही डेटॉल साबण आहे, तर या साबणाने मी धुवून घेणार आहे. तर या पद्धतीने मी धुवून घेतला आणि असं एक नॅपकिनने हात असा व्यवस्थित असा पुसून घेतला. तर पुसल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता किती सुंदर आणि किती छान त्या हाताला ग्लो आलेला आहे. जसं की तुम्ही हातावरती करताना तसंच तुम्ही चेहऱ्यावरती जरी केलं तरीसुद्धा खूप छान असा चेहरा तुमचा दिसेल. अगदी कमी खर्चामध्ये. आणि आपण जे डोक्याला तेल लावतो ना, तेच तुम्ही चेहऱ्याला सुद्धा यूज करू शकता. कारण का, तर आपण ज्यावेळेस डोक्याला तेल लावतो ते तेल आपल्या चेहऱ्यावरती उतरतं. म्हणजे आपल्या उतरल्यानंतर काय होतं, ते आपल्याला सूटच होतं ते तेल. तर तुम्ही जे डोक्याला वापरता तेच वापरू शकता. हे पाहू शकता माझ्या हातावरती दोन्ही हाताचा फरक. कारण तो पलीकडचा हात जो उजवा आहे आणि हा डावा हात आहे. तर पाहू शकता डावा हात किती छान दिसत आहे. तर मी त्याच्यावरती थोडंसं म्हणजे असं ड्रायनेस आल्यामुळे मी जी माझी कोल्ड क्रीम आहे, तर ती कोल्ड क्रीम सगळीकडे अशी लावून घेतली, जेणेकरून आपला हात असा सॉफ्ट सॉफ्ट दिसेल. तर या पद्धतीने माझ्या हाताचे जे मी क्लीनअप केलेलं आहे घरच्या घरी, तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने क्लीनअप करा आणि तुमचे पैसे वाचवा. आणि हाताची जी स्किन आहे ती तर सुंदर दिसतेच, परंतु आपल्यालासुद्धा भारी वाटतं. आणि ही कोरफड जी झाडं आहे ना, तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता. कारण कुंडीमध्ये लावल्यानंतर त्याचे खूप सारे पिल्ले बाजूबाजूने येतात आणि खूप सारं झाड मोठं होतं. परंतु कंटिन्यू त्याला कुंडीमध्ये लावल्यास त्याला पाणी द्यायची गरज पडते, कारण रोजच पाणी लागतं त्याला. तर या पद्धतीने मी माझ्या घरच्या घरी क्लीनअप करत असते. तुम्ही कसं करता नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.